नमस्कार, मी भाग्यश्री पटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. सर्वात प्रथम सगळ्यांना नवरात्राच्या शुभेच्छा. नवरात्र सुरू झालंय खरं, पण मार्केटच्या दृष्टीने विचार केला तर मार्केट धुवाधार पडायला सुरुवात झाली. 1800 पॉईंट मार्केट पडलं आणि नेहमी कसं होतं 1200 पॉईंट पडलं, थोडं 200-300 पॉईंट सुधारलं, पुन्हा पडलं असं जाणवलं नाही. अख्खा दिवस मार्केट पडत होतं आणि सुधार मार्केटमध्ये झाला तरी तो 50-60 पॉईंटचाच होत होता. जास्त सुधार मार्केटमध्ये झाला नाही. याच्यामध्ये म्हणजे मी सातत्याने वेळ लागल्यासारखं सांगत होते की आपापलं प्रॉफिट बुकिंग करा. मला असं वाटतंय की माझ्या मागं लागण्याचा काही प्रमाणात परिणाम झाला असेल. बऱ्याच जणांनी वेळेवर प्रॉफिट बुकिंग केलंही असेल, त्यामुळे ते पैसे त्यांच्या अकाउंटला असतील आणि मार्केट पडल्यानंतर त्यांना चांगले शेअर घेता येते. समजा काही वेळेला असं झालंही असेल की तुम्ही 250 रुपयाला शेअर विकलाय आणि नंतर त्याचा भाव 282 रुपये झालाय, तुम्ही 250ला विकलाय. तर तुम्ही म्हणाल मॅडमना काय समजताय, आजींना काय समजताय, आमचे पैसे डुबले. असंही झालं असेल. मी नाही म्हणत नाही, कारण शेवटी ते मार्केट आहे. दोन्हीही बाजूनी तुम्हाला बुद्धी शिकवतं, ते मार्केटच शिकवतं. आपण एक शिस्त पाळायची आणि त्या शिस्तीने जायचं. या पलीकडे आपण काही करू शकत नाही. आपल्याला वाटलं वाढेल की तेव्हा कमी होतं, आपल्याला वाटलं मंदीत येईल थांबूया की तेव्हा शेअर वाढतो. त्यामुळे अगदी लहान अवखळ मुलांसारखी मार्केटची स्थिती असते. आपण जसं नेहमी म्हणतो की माझ्या मुलाला नाही आवडत होय, की हटकून तो एवढं खातो सपाटून की आपल्यालाच लाज वाटते की आपण कुठून असं सांगितलं. जशी लहान मुलांच्या बाबतीत फसगत होते तशी मार्केटच्या बाबतीत नेहमी फसगत होते. तर काही लोकांनी विकलंही नसेल किंवा सुरुवातीला प्रॉफिट बुकिंग केलं असेल आणि नंतर जेव्हा त्यांना जाणवलं असेल की मी प्रॉफिट बुकिंग केल्यावर शेअर वाढतो म्हणून त्याने नंतर थांबलेही असते. पण प्रॉफिटचा लॉस होणं म्हणजे मला 80 रुपये प्रॉफिट होत होता त्याऐवजी 60 रुपये प्रॉफिट झाला, ही गोष्ट वेगळी आहे. आणि पूर्णपणे लॉस होणं ही गोष्ट वेगळी. म्हणून आपण शिस्त बाळगायची आहे. ठीक आहे, ज्याने नसेल प्रॉफिट बुकिंग गेलं त्याने एक दावभूताचा असं समजावं आणि पुढच्या वेळेपासून प्रॉफिट बुकिंग करावं. आज जी परिस्थिती आली त्याच्यातली बरीच परिस्थिती सकाळच्या व्हिडिओत आपण सांगितली होती. पण आज आणखीन एक गोष्ट घडली की ETF म्युच्युअल फंड जे आहेत त्यांना म्हणजे 2-3 ठिकाणी मी आज 2-3 चॅनलवर मुलाखती ऐकल्या. त्यांनी सांगितलं की भारतीय मार्केट हे 25च्या मल्टिपलवर चालू आहे, त्यामुळे भारतीय मार्केट त्यांना महाग वाटलं आणि चीनचं मार्केट आणि ब्राझीलचं मार्केट त्यांना स्वस्त वाटतंय. त्यामुळे त्यांनी भारतीय मार्केटमध्ये विक्री केली आणि चीन ब्राझील या मार्केटमध्ये त्यांनी खरेदी केली. शेवटी त्यांना प्रॉफिट कमावणं हा उद्देश असल्यामुळे महाग जिथं झालंय तिथून बाहेर पडायचं, प्रॉफिट बुकिंग करायची आणि जिथे स्वस्त आहे तिथे जायचं. सेम आपल्यासारखंच की ज्या शेअरमध्ये प्रॉफिट मिळतोय तो घ्यायचा आणि जो शेअर प्रॉफिट बुक करायचा आणि जो शेअर स्वस्त मिळतोय तो खरेदी करायचा. पण त्यांची खरेदी आणि विक्री ही फार मोठ्या प्रमाणावर असते.
त्यामुळे त्याचा परिणामही फार मोठा दिसू लागतो. आणि हे जे युद्धाचे ढग दिसत आहेत त्याच्यावर नेत्यांची आलेली बडबड सुद्धा फार आज महत्त्वाची ठरली की ही तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात आहे का, शक्यता आहे का. त्याने सुद्धा सगळेजण घाबरले, त्याचा काय परिणाम होईल. म्हणून या सगळ्या घबराटीमध्ये मार्केट सुधारलंच नाही, शेवटपर्यंत पडत राहिलं. 1800 पॉईंट पडलं. असंच पडत राहील का, तर काही प्रमाणात उद्या सुरुवातीला मार्केट पडण्याची शक्यता संभवते. अजून एक 500-600 पॉईंट तरी मार्केट पडू शकतं. उद्या जर परिस्थिती सुधारली की बाबा 2 देशांची बोलणी झाली आहे की तुम्ही तेल विहिरीमध्ये बॉम्ब टाकू नका, अणुबॉम्बचा वापर करू नका, असं जर काही झालं, सिक्युरिटी काउन्सिलच्या वाटाघाटी झाल्या, जर काही आंतरराष्ट्रीय झालं तर सुधारणा होईल. पण सुरुवातीला मार्केट सुधारलं तर नंतर पडेल. आता उद्याचा काय सीन असेल तो उद्या आपल्याला बघता येईल. पण कुणीही घाबरू नका. मी आज 25-30 वर्ष मार्केट करत असल्यामुळे मला हा अनुभव आहे आणि मी माझी स्वतःची शिस्त बाळगून प्रॉफिट मिळतं तसं प्रॉफिट बुक करत असते. तसंच तुम्ही पण करा. आता ज्या बातम्या मार्केटच्या याच्यात आल्या त्या तुम्हाला सांगते. साऊथ इंडियन बँकेचे ॲडव्हान्सेस वाढले, कासा रेशो थोडा कमी झाला आणि त्यांचे डिपॉझिटसुद्धा वाढले. NMDCचं प्रोडक्शन विक्री दोन्ही वाढली. डॉक्टर रेड्डीजनी जिलेड बरोबर लेनाकापावीर या औषधासाठी लायसेन्सिंग ॲग्रीमेंट केलं. येस बँकेचे ॲडव्हान्सेस 4.6% वाढले आणि डिपॉझिटसुद्धा 3% वाढले आणि कासा रेशो तोही वाढला 8.6%. CSB बँक म्हणजे कॅथॉलिक सिरियन बँक, तिचेही ॲडव्हान्सेस वाढले, डिपॉझिटसुद्धा वाढले. ट्रान्सफॉर्मर रेक्टिफायर हिने पॉवर ग्रीडकडून हिला 565 कोटींची ऑर्डर मिळाली. मनकाइंड फार्माला भारत सिरप घेण्यासाठी सर्व रेग्युलेटरी अप्रूव्हल्स मिळाले. पंजाब नॅशनल बँकेचे सुद्धा डिपॉझिट ॲडव्हान्सेस वाढले. ITD सिमेंटेशन हिला उत्तर प्रदेशामध्ये 1937 कोटीची ऑर्डर मिळाली. त्यामुळे एवढ्या धामधुमीत सुद्धा ITC सिमेंटेशन अप्पर सर्किटला होता. आज सिमेंटच्या किमती सगळ्या कंपन्यांनी वाढवल्या. 50 किलोच्या गोणीची किंमत 20 ते 30 रुपयांनी वाढली. जे कुमार इन्फ्रा MMRDAच्या 1847 कोटीच्या प्रोजेक्टसाठी त्यांना LOA मिळालं. आज एवढ्या धामधुमीमध्ये हर्क्युलस होइस्ट हा शेअर तेजीत होता. का हा शेअर तेजीत होता, तर 11 ऑक्टोबर त्याची रेकॉर्ड डेट आहे आणि त्याचं डिमर्जर व्हायचं आहे. मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस आणि इन्व्हेस्टमेंट बिझनेस हा वेगळा काढला जाणार आहे. म्हणून 25 ते 30 रुपये हर्क्युलस होइस्ट तेजीत होता. ही बजाज ग्रुपची कंपनी आहे. NBCCला 47 कोटीच्या 2 ऑर्डर मिळाल्या.
मार्केटमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा शेअर तेजीत होता, IEXचा तेजीत होता आणि एंजल वनचाही शेअर तेजीत होता. बराच वेळ पेटीएमचा शेअरही तेजीत दिसला. RECचं लोन डिस्बर्समेंट वाढलं 18.71%. रिन्युएबल एनर्जी मधली जी लोन दिली ती लोन 37.35% वाढली. रिट्स RITES यांनी दिल्ली मेट्रो बरोबर एक MOU साईन केलं. सुप्रीम कोर्टाने रियालिटी कंपन्यांना ITC मिळेल असं सांगितलं. पण हे ITC मिळेल कशावर? बांधकाम खर्चावर ITC म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट. तर बांधकाम खर्चावर बांधकाम ही सर्व्हिस मानली जाईल, त्यामुळे GST आणि GSTला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. आज KRN हीट एक्सचेंजर्स याचं लिस्टिंग झालं. हा शेअर 220 रुपयाला लिस्टिंग होत 220 रुपयाला दिला आणि आश्चर्यकारक म्हणजे शेअरचं लिस्टिंग 480 रुपयाला नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 470 रुपयाला आणि दिवस अखेरीपर्यंत शेअर 470 474 या भावावर ट्रेड करत होता आणि 500च्या पुढेपर्यंत एवढ्या मंदीच्या मार्केटमध्येही शेअरचा भाव गेला होता. म्हणजे पूर्णपणे काही निराशा होती मार्केटमध्ये असं दिसलं नाही. पण ETFची मोठ्या प्रमाणावर विक्री चालू होती, त्यामुळे मार्केट सावरलं नाही. घाबरायचं कारण नाही. जे शेअर स्वस्त मिळत आहेत, आता रिलायन्सच्या बोनसची डेट अजूनही जाहीर झालेली नाही. मी आज मार्केट संपता बोनसची डेट बघितली तर 11 नोव्हेंबर अशी काहीतरी मला रिलायन्सची डेट बघितल्यासारखी झाली. तुम्ही एकदा चेक करा. तर 2822ला आज रिलायन्सचा शेअर होता. अशा बोनसची डेट ज्याची व्हायची आहे पण मार्केटच्या पडझडीमध्ये तुम्हाला शेअर स्वस्तात मिळू शकतोय. आणि समजा की जेव्हा बोनसची डेट अगदी जवळ येते तर 1-1.5 महिन्याचा तुम्हाला ट्रेड घेता येतो आणि 60-70 रुपये शेअर वाढला तरी तुम्हाला विकता येईल. अशा ट्रेडसाठी आत्ता तुम्हाला 2-3 महिन्यासाठी पण चांगल्या क्वालिटी कंपन्यांमध्ये शेअर घेता येईल. कारण फॉरेन इन्व्हेस्टर्सची जी विक्री चालते ती लार्ज कॅपमध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांची विक्री होते, त्यामुळे लार्ज कॅपचे शेअर तुम्हाला स्वस्तात खरेदी करता येतील. काय मला स्वस्तात मिळेल, कोणत्या वेळेला मी काय घेतलं पाहिजे याचा विचार तुम्ही मार्केट करताना केला तर निराशा येणार नाही आणि चांगल्या पद्धतीने नव्या उत्साहाने मार्केट करता येईल. मी 19 आणि 20 तारखेला कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे, ऑफलाईन आहे. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची आहे त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता. नमस्ते.